चाल बाई, आज लवकर लवकर आवरा लागेल. यायचं झालं की नाही हो, येईल म्हटलं ना भरभर आवरा म्हणून. हरतालिका आहे, उद्या गणपती बसते. गणपती बसायची काही तयारी नाही केली का रश्मी? हा मम्मी. बाई इकडे यावा बाई. हा मम्मी. म्हटलं आता हरतालिकेचा पुळा आणला का? मक्याचं कणूस, काकडी, लागे सफरचंद, केळी हे आणलं का सारं फळावर? संध्याकाळी पूजा मांडा लागेल तर तू, नाही तर सकाळी गणपतीची तयारी काय कसं काय आहे? हो जातो ना, दुपारी जातो ना, आणतो ना. तू जातो का? मग उपास आहे ना? नाही तर अजून म्हणशील माय मला चक्करच आला आणि मला टमकत झालं नाही तर आणतो मी. नाही मम्मी, तुम्ही मग असं करा, हरतालिकेचा पुडा आण, लागे बेल आणि ते सगळं सामान घेऊन या. गणपती आणायला मीच जातो. मी मापसंतीचाच आणतो गणपती. मग गणपती आणायला दुसरं काय जाशील का अजून? हो, उद्या सकाळी जाईन ना. आता पूजा झाली, हरतालिकेचा उद्याचा नैवेद्य झाला, आरती केलं की मग येईन मी. आम्ही दोघं जण जातो ना. आनंदला पण नेतो सोबत. माहिती आनंदले घेऊन तू गणपती कसा आणशील माहिती, लेकराला नको नेऊ माय बाई. तू जाय, तो येतो म्हणे काय? बरं काम आहे मग. सकाळी दुपारून जाशील का मग उपास तापास सोडल्यावर? नाही ना मम्मी, गणपती बसल्यानंतर उपास सोडतो ना आपण. अय सांग, माझ्या डोक्यात तसं किडे पडले. हो बरं, मग सकाळी असं कर, मग स्वयंपाक पाण्यात तू काही गुतू नको का बरे. आम्ही करतो हरतालिकेचा नैवेद्य. तू मग असं कर, 9-10 वाजता जा गणपती घेऊन ये जा. मग कसं बाई, हे हरतालिकेची पूजा उचलली की तर तिथला की गणपती बसवल्या जाते. ती तू म्हणस ना मकर करतो काही करतो माय. मी तर आंधीला दिवशीच करून ठेवत जा बाई. समजा वनस्पती जमा करापासून लागे बेलाचा पुळा आणणं, हरतालिकेचा पुळा आणणं, तर तू नाही तर मकर गुपणं मा आंधील्या दिवशीच होय सारं. मग हरतालिकेच्या दिवशी होते का माय बाई? उपास राहते, घरातला समजा धंदा करा लागते. असं आहे का की उपास आहे म्हणून घरातला धंदा करा लागत नाही? बाईच्या जातील तसं पण करा लागते. मी आंधील्या दिवशीच करू माय बाई. तुम्ही जरा वक्तावरच करता व. मम्मी होते ना, तुम्ही एकट्याच होत्या, आपण आता इतक्याचं नाव ना होते सगळं. काय सांगा माय कसं होते तर. आपल्याला तर वाटते बाई बरं झालं आपलं जाय तिकडे. लेकरूवाळं घर आहे, लेकरं कोणत्या दिवशी साजरे राहतात, कोणत्या दिवशी लढतात पडतात, तर मग कामं झाले पाहिजेत पटपट. त्या मोहिनीले म्हणजो लय कडक उपास न करू म्हणा, लेकरं दूध पाजा लागते. काय काजू बदाम हे ते खाजो म्हणा, काही होर नाही. फळं गिळं खाल्ले चालतात. हो चालते ना. चालते म्हणजे फक्त मोहिनीले चालते, तिला लहान लहान लेकर आहेत म्हणून. आणि तू साजरा कडक उपास कर. तिला सांगतो त्याला गेले वाटते मलाच काजू बदाम खायला भेटतात काय? पूजा झाल्यावर खाजो. पूजा व्हायला खाऊ नये काय? चहा पे, फार दूध पे. मी तर काहीच ना पिओ. तुला सांगतो रश्मी, पाण्याचा घोट ना घेऊ मी. मग पूजा झाल्यावर हराईची देठ चाव आणि मग त्याच्यावर घोटभर पाणी पिओ झाला. मग दुसऱ्या दिवशी हरतालिकेला नैवेद्य दाखवलं कच नाही. मग नैवेद्य दाखवा लागेल मग जेव्हा. एवढे कडक उपास करू म्हटलं मी. बापरे, म्हणजे मम्मीची अपेक्षा माझ्या जवळून तशी आहे की काय? असा जो उपास मी केला की मला हरतालिकेची पूजा हॉस्पिटलमध्ये उचला लागेल. कारण मला ऍसिडिटी वाढीन, चक्कर येईन, बीपी लो होईल, तब्येत खराब होईल. मम्मी गणपती कसा बसू? माय तुले नाही म्हणत मी, सांगली तुले माय गोट. तू तुला खाणं सुरू ठेव, फक्त पूजा झाल्यावर खाय. मला म्हणणं आहे पूजेच्या आधी जास्त खाऊ नये. काही उपास तपास कडक केले पाहिजेत बाई. साजरं राहते ते सौभाग्यासाठी. एवढं भेटलं तुला देवाच्या कृपेनं साजरा, महादेवासारखा मला लेक भेटला, त्याच्यासाठी तू उपास करणं तुला काम नाही का? बोला शंकर आहे मला. हो लय बोला ना. हो उपास करते ना मम्मी. हो चल बाई, मीच जातो वनस्पती जमा करून आणतो. येटायतून आपल्या पानं आणतो, दोघी तिघीचे लागे बेलाचे पुढे 4 आण लागतील. मोहिनीची आई म्हणे मी बी बेल वायत असतो म्हणे, वनस्पती तरी काही वायत नाही म्हणे, मी पण बेल वायतो म्हणे महादेवाले आणि उपास करतो म्हणे. मग त्या बाईचा एक पुळा आणि आपल्या तिघीचे 3 बेलाचे पुळे आणि तिघीचे हरतालिकेचे पुळे आणि वनस्पती. मग संध्याकाळ होती एवढं जमा करायले. तुम्हाला कायची फुरसत असते काय माहित नाही बाई. मिस करतो माझा जमा, तुम्ही करा तुमचं. गायली देऊ का मम्मी? हो आणतो मी. अरे टोपला नेतो अजून येटायतले. हे ती जास्वंदाचं झाड आहे, कन्नेराचे पानं, जांबाचे पानं, आंब्याचे पानं अतूनच आणतो आपल्या येटायतून. काय कोणी काही म्हणत नाही. आजच्या दिवशी पानं तोडले तर कोणी काही म्हणत नाही. त्या का बाया साऱ्या वनस्पती जमा करायला हिंडून राहिल्या. चल मी बी जातो. आवरा हो तुम्ही पटापट आवरा. रश्मी तू मकर करायला लाग. काही करशील माय मग? हो करतो. काय बाई मम्मीला लयच घाई असते. मस्त 4 वाजता मकर करावं लागे, पूजा मांडली तेच आणि तेच लागे सगळं. नाही आदल्या दिवसापासूनच पाहिजे सगळं. करते ना हो. चल बाई करू करायला पुरते एकदा, नाही तर मम्मी बसती नजून करत. मग ती त्याच्याच पद्धतनं करतात, आपल्याला हाती लावू देत नाहीत. मग त्याच्यापेक्षा मीच करतो चांगला. असं लावलं ना उभं पावर आहे. हो बरोबर आहे बरोबर आहे. बरोबर खराब नको करू बापा. ते लोक लावून देतो म्हणत, पण ते उदाळा पैसा घेत होते ना आपल्या जोडून, म्हणून म्हणलं राहू द्या आम्हीच लावतो. पण लावलं ना रे बाबू बरोबर आपण, जसं 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 जमलं तसं तसं. काकू
ते वरचं लावलं तर राहिलं तर बरं एक लावायचं. ते आणू का मग ते झुंबर आहे ते म्हणत 200 रुपये म्हणत ते झुंबर आहे भाडं. आ बाबू बाबड्या राहू दे न, काल झुंबर पाहिजे आता, हेच तुला साजरं झालं काल, उगाच 200 रुपये गमावता, राहू द्या काही काम नाही. काकू आणू दे ना, चांगलं दिसते ना. 200 रुपये घेतात ना फक्त ते भाडं. बाबू लेकरू आपला बजेट किती वाढून राहिला. मग आपलं समजा झालं पाहिजे ना पद्धतशीर. हो रे सार्थक, राहू दे. बरोबर आहे. राहू दे काकू, राहू दे. हो अरे अति लावून राहिले अरे. हो भाऊ. माझा काही फाडफूड करसा सामान लिहून ठेवता तुमच्या जोडी, माझ्या जोडी मी लिहून ठेवलं काय बरोबर. मी 10 दिवसांना बरोबर सगळं नेते. छोटं मोठं कसं बारकं का सामान राहते बाई. आमचं हरपलं की आमचं कसं मग आमचा शेट रंट का पडते मग. त्याच्यानं सामान घेऊन पद्धतशीर लावा. तुम्ही पडदे घेतले, ते वरचे ते स्टिकर घेतले आणि हा येल घेतलाय ना, आणि खाली कार्पेट घेतलं. नाही भाऊ बाबा, लिहून ठेवा ना तुम्ही बी, आम्ही बी लिहून ठेवतो. बाबडे आपल्या जोड बी लिहून ठेव भाऊ. काही फाडफूड नाही बापा, हे बा पद्धतशीर डागही नाही लागू देत बापा आम्ही तुमच्या आले. बरोबर ऍडव्हान्सचं पाहायला लागत होतं ना. का ऍडव्हान्स शिवाय तसं मी देतच नाही सामान. ऍडव्हान्स कमी 500 रुपये द्यायला लागत होता. ऍडव्हान्स बापा. आता तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणा की एक खता देता पैसे. आता भाऊ आमच्या याच्यातले अर्धे जण जायला गणपती आणले. देतो ना बापा, एक खट्टा देतो ना पैसे. हे बाय बरे अर्ध्या मधात देतो, असं काही नाही. उठल्यावर दिन गणपती असं काही नाही, अर्ध्या मधात देऊ. आता जसं आमचं कसं शॉर्टकट काम आहे बापा, जशी जशी वर्गणी जमा होते तसं तसं देऊ ना. आता देऊन राहिला लोक बी वर्गणी देऊन राहिले, जरा देतो ना भाऊ आम्ही. आता गावातलं काम आहे ना. हो गावातलं काम आहे म्हणून तर मी दिलं, नाही तर मी इतकं देत नाही. बिझनेस किती आहे म्हणजे आता मला म्हणतो एक बी खरी नाही खाल्ली नाही. याच्यानं मला किती मोठं काम वळलं म्हटलं. नाही तर तिकडल्या गावात मला मू बोलल्या पैसे भेटे म्हटलं एवढ्याचा. भाऊ काही गावाचं काही गावातलं काम आहे ना, गणपतीचं काम आहे ना, देवाचं काम आहे ना, घरचा कार्यक्रम आहे का कोणाच्या. सार्वजनिक गणपती आहे ना. काय बाबड्या मग करे बाबू म्हणून असतो मग गणपती देवाचं काम आहे, असं जाऊ द्या. एक गावातलं काम आहे. लेकरं आलते तुम्ही म्हणून मुकर आलो. सामान बद्दल ठेवायचं आपलं. ठीक आहे, पण काही ना काही त्याचा संध्याकाळी येतो मी. काही ना काहीतरी देता मला ऍडव्हान्स. हा या. काय बी या वाले कुठे पैसे आहेत आपल्या स्वतः. ही मूर्ती केवढ्याची आणतात, काय केवढ्याचं आणतात, काही उरले तर पाहिजेत पैसे. ऍडव्हान्स काय तर कसं आहे वा दोन तोंड्या माणूस. मग गेलो तर म्हणे की ऍडव्हान्सची काही गरज नाही, गावातलं काम आहे, राहू द्या. म्हणून आता लगे आलाय नाही ऍडव्हान्स मागेले. का आम्ही का पोहून चाललो का गाव सोडून. काकू टेन्शन न घेऊ. संध्याकाळी किसना येतेच ना. किसना तर माहित आहे गोष्टीत किती गंडवते लोकाईले. हा आपण त्याले त्याची काकाची मीटिंग बसून देऊ. काका फील टेन्शनचं काम नाही. किसना देत तर नाही, उलट घेईन त्याच्याकडून वर्गणी. गावचं काम आहे काका, आणि गावच्या कामाचं वर्गणी देत ना का. तुमचा मंडपाचा बिझनेस दुपटीनं वाढीन. लय मोठे आश्वासनही देते, आशीर्वादही देऊन देते. गणपतीच्या इकडून कृष्णा देऊन देते आशीर्वाद. काकाकडून वर्गणी घेऊन घेईन. टेन्शन न घेऊ तू. कर लवकर येतील ते. हो तो आय म्हण काय या माणसांचं मागलं तर पाहा लागेल बाई. माझं 100 रुपये आहेत आता मी म्हणलं सगळे 10 दिवसाचा खर्च मी देऊन राहिली, मोदकचा नैवेद्य. काकू टेन्शन न घेऊ. माफिकी बँक मध्ये 500 रुपयाच्या वदर आहेत. मी देऊन देईन. त्यांना ऐकलंच नाही तर ऍडव्हान्स लागला तर मी देऊन देईन त्याचा ऍडव्हान्स. तू टेन्शन न घेऊ. चल मग चाल ना सारखं काय घरचे ते फ्लावर पाट आणू ना. मला टीव्हीच्या बाजूला की ठेवेल ते घेऊन येऊ ना. अशा आजूबाजून ठेवू ना. लय मस्त दिसतात ते. चल हो चल ना मग. चल आणून होतो अगरचे फ्लावर पाट हो रे, लय चांगले आहेत. अरे माघरचे बैल आणता येतात ना. बैल बी आजूबाजून ठेवता येतात. या बारीनं मी पोयाला किती मोठे बैल घेतले होते. चल मग ते बी घेऊन येऊ. हा चाल ना मग. लय मोठं डेकोरेशनच होती आपल्या गणपती जोड. लवकर ये रे पोरं, कारण मग ते कसं गणपती घेऊन यायचे पहिले आपल्याला ते सगळं मांडून गिंडून तयार ठेवायला लागेल. नाही तर मग काय करतात आल्या गणपती बसवा लागते. मुहूर्त तसं बस आता दिवसभरातच आहे म्हणा, पण तरी बी लवकर बसवला तर साजरं. लवकर ये जा. हाव काकू ते मागचे फ्लावर पाट आणतो ना. हा जा. अबे शांताबाईला फोन कर लागेल मला. माहिती कोळसाचं नारळ, इळ्याचे पानं लागे, नरम सुपारी ते समजा आणा लागेल ना. सांग बाई, ध्यान येईल होतं मला. सांगते फोन करून सांगतो बाई ते सामान आणा म्हणून. सगळं कोळस मांडा लागते. मोठा दिवा काढा लागेल बाई. मागे आहे मोठा दिवा, अखंड दिवा राहते ना गणपती जोड. चल मग दिवा आणतो. पट्ट्या मी बी येतो. लवकर ये जा बरं. मागवरून दिवा आणतो मी. हा दरवाजा ओळे राहू द्या. हा जा पटकन जायकोडी लावून घे. कोण घुशीन नाही तर आपल्या याच्यात. चला पट्ट्या राहू दे. चला गणपतीचं स्वागत आहे. चला पहिले चला गणपती आला. काकू दरवाजा लावून घे. चल हो चला. उमाय मुला आरती घ्या लागेल ना. औक्षण करा लागत नाही. आणला गणपती. हे धिंग टंग टिकॅंग. अरे देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, स्वामी तुमसे बढ़कर कौन. अरे नाचो रे. अबे चालू पिंकी आपण भी नाचू ना.
दोघ जण गणपती पकडून राहा. हा नाही तर मग या दोघाईले वर बाट पाठवा, तुम्ही खाली वा. गणपती सोडून नाही तसं. दिसना थांब ना. अरे बाई कल्ले जाणं सांग ना इमली काकूले, गणपती आला म्हणा गावात औक्षण करायला, आरतीचं ताट आणणं म्हणा. नाही थांब मी जातो. आली हो माय बाई, आलाच मला आवाज आलाच. आली आरतीचं ताट घेऊनच आली. माय बाई मस्त आणलं गणपती. किसना जमलं ना, लय झाक जमलं. ओ आबा पाना गणपती पाना, बरोबर तुम्ही सांगितलं तेवढ्यातच बसवला. मस्त मस्त. गणपती बाप्पा मोरया. आता 10 दिवस कसे गावात आनंदात हर्ष उल्हासात जातात. मस्त रे पोरो मस्त. पूजा करू द्या बाप्पा, औक्षण करू द्या. आपल्या गावात गणपती आलाय ना, मग बाप्पा गावावरची सारी इडा पिडा टळू दे. आता सारे 10 दिवस काय, सारा आयुष्य आमचं हर्ष उल्हासात जाऊ दे. काय आशीर्वाद असाच आमच्यावर राहू दे. काकू कुंकू उलचकला डाग पडते. हे काय आणलं बा, देवाला कुंकू उलचकला बा. अरे वा, कुंकू अक्षित गुलालाचा मान आहे. अरे गुलाल उधळत द्यायला लागत होतं तुम्ही. चल ना मोठा डाग पडते मला वयवाला. पूजा करू दे मले, जा जरा गुलाल उधळू दे. गणपती बाप्पा मोरया. इमली काकू आता तुम्ही आम्हाला रोजचे मोदक